माचेलमध्ये झालेल्या हिमस्खलनात शहीद झालेल्या 5 जवानांना आज संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिल्ली विमानतळावर मानवंदना दिली। माचेलच्या हिमस्खलनातील शहीद सुपुत्रांमध्ये सांगलीचे रामचंद्र माने, वाईचे गणेश ढवळे आणि परभणीचे बालाजी अंबोरे हे महाराष्ट्राचे 3 सुपुत्र शहीद झाले आणि त्यानंतर या 3 जवानांचं पार्थिव नागपूरकडे रवाना करण्यात आले। आतापर्यंत हिमस्खलनाच्या 2 घटनांमध्ये 19 जवान शहीद झाले, त्यापैकी महाराष्ट्रातील 6 जवान आहेत। ये अनफॉर्चुनेट है, लेकिन हर वारदात के बाद इंट्रोस्पेक्शन होता है, इंक्वायरी होता है, व्हाट बेस्ट पॉसिबल कैन बी डन, वी कम टू दैट कंक्लूजन। दे वर द ब्रेव सन ऑफ द सॉइल, a nation mourns for it's a big tragedy has struck to our nation. माचेल सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात महाराष्ट्राचे 3 जवान शहीद झाले। सांगलीचे रामचंद्र माने, वाईचे गणेश ढवळे आणि परभणीचे बालाजी अंबोरे हे महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद झाले। अथक प्रयत्नांनंतर या 5 जवानांना शोधण्यात यश आलं होतं। 5ही जवानांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज काल अपयशी ठरली। माचेल सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात शहीद झालेले साताऱ्यातील जवान गणेश ढवळे यांच्या घरी आक्रोश सुरू आहे। 29 वर्षीय गणेश यांच्या मृत्यूची बातमी येताच आसरे आंबेदरवाडीतल्या त्यांच्या गावावर शोककळा पसरली। गणेश यांच्या मागे 5 महिन्यांचा मुलगा, पत्नी, आई आणि वडील असा परिवार आहे। गणेश यांच्या निधनाच्या बातमीनंतर साताऱ्यातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली, तर परभणी जिल्ह्याचे सुपुत्र बालाजी अंबोरे शहीद झाल्याची बातमी ताडकळस इथं पोहोचताच गाव पूर्णबद्ध ठरत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बालाजी यांच्या निधनाची माहिती बालाजी यांचे आई वडील आणि 8 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या त्यांच्या पत्नीला सांगण्यात आली नाही, त्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।